सुरुवात नाशिकच्या TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान आणि इतरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता 19 जून रोजी होणार आहे। नाशिक रोड न्यायालयात आज आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत तहकूब केली आहे। यापूर्वीही 2 वेळा या अर्जावर तारखा देण्यात आल्या होत्या। आता 19 जूनला सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेतली जाणार असून त्यानंतरच निदा खानसह इतर आरोपींना दिलासा मिळणार की त्यांचा जामीन फेटाळला जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात इस्लाम पार्टीनं आता उडी घेतली आहे। इस्लाम पार्टीचे आसिफ शेख यांनी आरोपीसाठी कोर्टात हजेरी घेतली आहे। आरोपी दानिश शेखला कायदेशीर पाठिंबा देण्यात आला आहे। आरोपी दानिश शेखसाठी आसिफ शेख यांनी वकील दिलेला आहे। प्रकरणाला धार्मिक रंग दिला जात असल्यानं आपण दानिश सोबत असल्याचं त्यांनी म्हटलंय। मालेगाव इस्लाम पार्टीचे माजी आमदार आसिफ शेख यांनी ही माहिती दिली आहे। घरावर JCB आला तरी कायदेशीर लढाई लढणार आसिफ शेख यांनी म्हटलंय। संशयित आरोपी दानिश शेख यांच्यासह माजी आमदार आसिफ शेख यांनी वकील दिला असून ते स्वतः दानिशच्या कुटुंबियांचं नाशिक रोड न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिले होते। इस कंपनी के अंदर ये संयुक्त सब काम करते थे, सब जॉब करते थे। इनका एक दूसरे की दोस्ती थी, लेकिन उसको ऐसा रूप दिया गया जातिवादी नाम देकर, लॉ जिहाद नाम देकर, इस तरीके का एक वातावरण निर्मित की गई। मुझे यहाँ पर आने की कोई आवश्यकता नहीं थी। ये परिवार जो दानिश शेख का है, इसको भीति थी, इसके लिए ये मालेगांव आए और हमने फिर एडवोकेट फैज साहब को इसके अंदर खड़ा किया आज। और मैं इस्लाम पक्ष का फंडर हूँ, प्रमुख हूँ, इस नाते से आज मैं खुद कोर्ट के अंदर यहाँ आया था। TCS प्रकरण जो आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे, त्या प्रकरणात आज आम्ही दानिश एजाज शेख याच्या वतीने उपस्थित झालो। तो आज सरकारी वकील, फिर्यादीचे वकील, मेहरबान न्यायालय व आम्ही सर्वांनी संयुक्त विद्यमानाने आज संयुक्तिक व सविस्तर युक्तिवाद करण्याचा आज विचार केला। त्याला 5 दिवसाची PC मिळाली। त्यानंतर मेहरबान न्यायालयासमोर जेव्हा पोलिसांनी अजून 7 दिवसांची PC मागितली, तेव्हा न्यायालयाने दानिशच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकता त्यांना MCR मध्ये पाठवलं। दानिशचा प्रथमच अर्ज आहे बेल ॲप्लिकेशन। याआधी दानिशचा कुठलाही अर्ज फेटाळण्यात आलेला नाही।